नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करूयात हेडलाईन पूर्वी एका ब्रेकिंग न्यूजने. हेडलाईन तर आपण जाणून घेणार आहोत, पण आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज बघा. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राणा दाम्पत्याच्या जामिनावर कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत आणि सरकारी वकील प्रदीप घरत युक्तिवाद करतात. आम्हाला तपास करायचा असून राणा दाम्पत्याने जे केलं त्यामागे कोण याचा शोध घ्यायचा असल्याचं घरत म्हणाले. अमरावती ते मुंबई येण्यामागे काही कुटील हेतू होता का याचा शोध घ्यायचा असल्याचं सरकारी वकिलांनी युक्तिवादात म्हटलेलं आहे. आता क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आणि ही ब्रेकिंग न्यूज अशी की राणा दाम्पत्याला आता बांद्रा हॉलिडे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले. त्यांच्या जामिनावर कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील राणा दाम्पत्याची पोलीस कोठडी मागणार आहेत. सरकारी वकील प्रदीप घरत हे युक्तिवाद करतात. आम्हाला तपास करायचा असून राणा दाम्पत्याने जे केलं त्यामागे कोण याचा शोध घ्यायचा असल्याचं घरत म्हणाले. अमरावती ते मुंबई येण्यामागे काही कुटील हेतू होता का याचा शोध घ्यायचा असल्याचं सरकारी वकिलांनी युक्तिवादात म्हटलेलं आहे. आणि याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, काय अपडेट? आत्ताच आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार बांद्रा कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी पक्षाचे वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि युक्तिवादामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे म्हटलेले आहेत की आम्ही पोलीस कोठडी मागणार, आम्हाला तपास करायचा आहे आणि याकरता राणा दाम्पत्यानं नेमकं मुंबई गाठण्यामागचं कारण काय होतं, यामागचा काही कुटील हेतू होता का हे सुद्धा बघायचं आहे. राणा दाम्पत्यानं हे का केलं आणि यामागचं नेमका उद्देश कोण, त्यांचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, अशा पद्धतीचं युक्तिवाद प्रदीप घरत सरकारी वकील आहेत त्यांनी केलेला आहे. MV घनीवाले यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे आणि जज अजून कोर्टात तरी आलेले नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीचा युक्तिवाद होणं अपेक्षित आहे त्याची एक रूपरेषा काय असेल, कशा पद्धतीचा एकूणच सरकारी पक्षाचा दावा असेल याबाबतचे स्पष्टीकरण प्रदीप घरत यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही वेळातच सुनावणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही पक्षाचे वकील नवनीत राणा, रवी राणा हे पोहोचलेले आहेत आणि जज आल्यानंतर आता या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे. विशाल, जे मुद्दे आपण लक्षात घेतोय म्हणजे युक्तिवादातले जे अगोदरच सरकारी वकील घरत यांनी स्पष्ट केलेत, यावरनं एक पूर्णपणे अंदाज येतोय किंवा आपण असं निश्चित म्हणू शकतो की राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीच मागितली जाईल. नक्की ज्या वेळेला अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात येते, 153A अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे, तर यासाठीचं सक्षम पुरावे देणं सुद्धा गरजेचं असतं. राणा दाम्पत्य त्यांना सहकार्य करतात का नाही तपास प्रक्रियेमध्ये हे बघणंही महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याच निकषांनुसार पुढील तपासासाठी पोलीस कोठडी असणं अतिशय आवश्यक होतं आणि म्हणूनच पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. ज्या पद्धतीनं प्रदीप घरत यांनी म्हटलेलं आहे की नेमका हेतू काय हे शोधणं सुद्धा पोलिसांसाठी महत्त्वाचं असेल आणि म्हणूनच आत्ताच्या युक्तिवादामध्ये दोन्ही पक्षाच्या वकिलांकडनं आपली बाजू मांडण्यात येईल. राणा यांच्या वकिलांकडनं सुद्धा ते कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय झाला किंवा कशा पद्धतीनं त्यांच्या अशी बाजू ही सक्षम आहे हे मांडण्याचा ते प्रयत्न करतील. आणि आता काही वेळातच सुनावणीला सुरुवात होणार आहे. जजसुद्धा आता न्यायालयामध्ये पोहोचत आहेत आणि सर्व प्रक्रियेला काही वेळातच सुरुवात होणार आहे. असं देखील म्हटलं जातं की हॉलिडे कोर्टात जामीन मिळणं काही वेळेला शक्यच नसतं किंवा तो मिळतही नाही किंवा त्याबद्दलचा विचार केला जाईल किंवा पुढली तारीख दिली जाते असंही म्हटलं जातं. त्यामुळे सगळी जर एकूण परिस्थिती लक्षात घेतली, ठेवण्यात आलेले आरोप लक्षात घेतले, तर यात कितपत काय म्हणूयात संधी आहे की जामीन मिळू शकतो? खरं तर हॉलिडे कोर्टाने ज्या वेळेला कुठलाही निर्णय घेतला जातो त्याला सेशन कोर्टामध्ये तुम्ही दावा करू शकता त्यावरती. तर उद्या जेव्हा नियमित स्वरूपाचे कोर्टाचे व्यवहार सुरू होतील तेव्हा किंवा येत्या आठवड्याभरामध्ये या काळामध्ये आपण कोर्टात जाऊ शकतो अशी सवलत किंवा अशा पद्धतीचा नियम आहे. तर आज जरी हॉलिडे कोर्टाकडनं पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी देण्यात आली तरी सुद्धा प्रतिदावा हा सरकारी पक्षाच्या वकिलाच्या विरोधात आणि सरकारच्या थांबवतोय. सुष्मिता, थेट जाऊयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात तिथे.
सध्याची राज्यातली परिस्थिती काय पाहायला मिळते? असं आहे की प्रवीण दरेकर असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात. आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे. एकच गोष्ट सांगतो, आम्ही लढायला तयार आहोत. आणि कालची गोष्ट ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. याचं कारण झेड प्रोटेक्टी ऑफिशियली कळवून पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांना हे सांगतात की बाहेर जाणीवपूर्वक लोक जमा झालेले आहेत आणि हे लोक आमच्यावर हल्ला करणार आहेत. हे सांगितल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा जवळ हा हल्ला होतो. याचा अर्थ एकतर पोलिसांचं हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस आता इतके नाकाम झाले आहेत की ते असा हल्ला समजल्यावर देखील रोखू शकत नाही. झेड प्रोटेक्टीच्या संदर्भात अशा प्रकारची हयगय करणं हे ग्रॉस मिसकंडक्ट आहे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हा आग्रह माझा असणार आहे. अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही. जर पोलीस झेड प्रोटेक्टीला सुरक्षित ठेवू शकत नसतील आणि त्यांच्यासमोर उचलून दगड मारला जातोय आणि त्याच्यानंतरही FIR घ्यायला देखील त्यांना भीती वाटते. हे राज्य कोणाचं आहे? अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राज्य हे यापूर्वी पाहिलं नव्हतं. पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आम्ही घाबरत नाही. जशास तसं उत्तर आम्ही देऊ शकतो. सर हिंदी में बीजेपी नेताओं पे हमले बढ़ गए हैं, पत्थरबाजी होती है. किड्स में जी पे खुद 2 बार ऐसा हमला हुआ. मोहित कंबोज पे हमला. देखिए, मुंबई पुलिस के इतिहास का सबसे शर्मनाक दौर चल रहा है और जिस प्रकार से पुलिस अपना कर्तव्य भूलकर केवल सरकार के दबाव में काम कर रही है, ऐसा मुंबई में हमने पहले नहीं देखा. विशेष रूप से किरीट सोमैया जो झेड प्रोटेक्टी है वो ऑफिशियली इन्फॉर्म करके पुलिस स्टेशन में आते हैं. आने के बाद वो पुलिस को कहते हैं कि बाहर 70-80-100 लोग जमा है और ये लोगों का प्लान है मेरे ऊपर हमला करने का. बावजूद उसके पुलिस उनको एक प्रकार से गुंडों के हवाले कर देती है और पुलिस के सामने इतना बड़ा पत्थर फेंका जाता है, उनको जान से मारने का प्रयास किया जाता है. मुझे ऐसा लगता है ये बहुत ही गलत इस प्रकार की परिस्थिति है. हम केंद्र सरकार से ये निवेदन करने वाले, होम सेक्रेटरी से निवेदन करने वाले कि जो पुलिस अपना कर्तव्य नहीं पहचानती उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और अगर झेड प्रोटेक्टी को प्रोटेक्ट नहीं किया जा सकता तो आम आदमी को पुलिस कैसे प्रोटेक्ट करेंगी. साथ में मैं ये भी कहना चाहता हूं कि जिस प्रकार से महाराष्ट्र में हनुमान चालीसा हम बोलेंगे ऐसा कहने वाले राणा पति पत्नी को उनके घर में जाकर अरेस्ट की जाती है. हनुमान चालीसा महाराष्ट्र में नहीं बोली जाएगी तो क्या पाकिस्तान में बोली जाएगी? जिस प्रकार का ये सारा व्यवहार है और रात को महिला को कस्टडी में रखा जाता है और उनका कोई भी दोष उनके ऊपर सिद्ध नहीं होता है, ऐसे समय जिस प्रकार की ये सारी कार्रवाई चल रही है, मुझे तो लगता है कि महाराष्ट्र की सरकार एक महिला से इतनी डरी कि उनको लोग जमा करके उनके ऊपर हमला करने की नौबत आई. इससे शर्मनाक बात क्या हो सकती? पत्र लिख रहे हैं केंद्र को. कालच्या भाषणामध्ये की महाराष्ट्रामध्ये जे जागतिक नेते आहेत ते येत नाहीत, गुजरातमध्येच का जातात आणि त्या नेत्यांच्या निमित्तानं गुजरात राज्याचा जो विकास आहे तो केला जातो. शरद पवारांच्या टीकेकडे कसं पाहता महाराष्ट्राला डावललं जात आहे? पहिल्यांदा तर त्यांनी आत्मचिंतन करावं की महाराष्ट्रात कोणी यायला तयार का नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची जी स्थिती दिसते, महाराष्ट्रामध्ये 5 वर्षानंतर पुन्हा लोड शेडिंग दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे 2-2 मंत्री जेलमध्ये आहेत. या अवस्थेमध्ये कोण तुमच्याकडे येणार आहे? आणि त्याहीपेक्षा मी कन्फर्म केलेलं नाही, पण आज एका फार मोठ्या पत्रकाराचा ट्विट मी वाचत होतो. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मॉरिशसचे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रामध्ये आता आले त्यांच्या स्वागताला एक उपसचिव पाठवून देण्यात आला आणि त्यांना जी लक्झरी गाडी आपल्याला द्यावी लागते ती गाडी देखील दिली नाही, साधी गाडी त्यांना दिली. जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे त्यांच्यासोबत व्यवहार होणार असेल तर कोण कशाला महाराष्ट्रात येईल? त्यामुळे कधीतरी
आपल्याकडे एकदा नीट आत्मचिंतन करत पाहिलं पाहिजे, तर तुमच्या लक्षात येईल या महाराष्ट्राची ही अवस्था तुम्ही आणता. अजित पवार असं म्हणतात जे ट्विट केलं त्यावरच मोठी चर्चा आहे सर. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या सगळ्या घडामोडींवरनं राज्याची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. या संदर्भातली मागणी आम्ही करत नाही, आम्ही लढायला तयार आहोत, पण हा निर्णय जो आहे एकूण सगळी परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय राज्यपाल घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्या प्रकारच्या घटना सध्या घडताना दिसत आहेत त्यामध्ये राज्यातल्या पोलिसांचा वापर ज्या प्रकारे केला जातोय हे अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तरीही या सगळ्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा लढा देईल, या संदर्भातला आवाज उठवेल आणि वेळ प्रसंगी आम्ही कायदेशीर दाद देखील मागू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली असल्या कारणाने सर्वसामान्य माणूस देखील ही सगळी परिस्थिती बघतोय. काल हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरनं ज्या प्रकारे राणा दाम्पत्याच्या निवासस्थानावरती शिवसैनिकांना पाठवण्यात आलं किंवा शिवसैनिक जमा झाले, त्याने हल्ला केला, हे अत्यंत चुकीचं असून त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ घडणारी जी घटना आहे की आमचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती देखील हल्ला झाल्याचा प्रकार घडलेला आहे. तर यावरनं तरी सध्या आपण असं म्हणू शकतो की परिस्थिती बिघडलेली असून राज्याची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू आहे आणि त्यामुळे याविषयी जर उद्या काही निर्णय घेतला जातो तर नवल वाटू नये, पण तरी या सगळ्या परिस्थितीत आम्ही लढण्यासाठी तयार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार या ठिकाणी म्हटलेलं आहे. यात कुठेही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही, पण जर आपण परवापासून लक्षात घेतलं तर राज्यातीलच सरकारमधील एक पक्ष शिवसेना पक्ष, त्यातले शिवसैनिक, त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या प्रकारे एकत्र येतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात, त्यावरनं तरी जनता याबद्दल विचार करणार असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आता येते की सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की सरकारी वकील आज राणा दाम्पत्याच्या बाबतीत पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. आम्हाला तपास करायचा असून राणा दाम्पत्याने जे केलं त्यामागे कोण आहे याचा शोध घ्यायचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमरावती ते मुंबई येण्यामागे काही कुटील हेतू होता का याचा शोध घ्यायचा असल्याचं देखील सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. MV घनीवाले यांच्या कोर्टात आज सुनावणी होणार आहे. जज अजून कोर्टात आलेले नाही आणि थोड्याच वेळात आज हे हॉलिडे कोर्ट जे ते सुरू होईल आणि त्यामध्ये दोन्ही बाजूनी युक्तिवाद जो केला जाईल, अर्थात राणा दाम्पत्याच्या वतीने देखील जे वकील असतील ते देखील माझ्या अशील कशा प्रकारे निर्दोष असून त्यांच्याकडनं काही चूक झालेली नाही या संदर्भातला युक्तिवाद जो तो केला जाईल, त्याला जामीन मिळावा याची मागणी केली जाईल. तर दुसरीकडे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मात्र स्पष्ट केलेलं आहे की काही प्रश्न आम्हाला विचारायचे, त्या प्रश्नाच्या संदर्भातली माहिती आम्हाला हवी आहे. पोलीस तपास अजून बाकी आहे, त्याच्यामुळे राणा दाम्पत्याच्या बाबतीत पोलीस कोठडीची मागणी जी ती केली जाईल. अमरावती ते मुंबई येण्यापाठीमागे काही कुटील हेतू होता का? जी वक्तव्य राणा दाम्पत्याच्या वतीने परवापासून कालपर्यंत केल्या गेली, ज्यामध्ये खरं तर पोलिसांच्या वतीने वारंवार त्यांना नोटीस बजावण्यात आली, 2दा नोटीस बजावण्यात आलेली होती, ज्यात म्हणण्यात आलेलं होतं की मुंबईत कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुमच्यामुळे जर निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. असं असतानाही त्यांनी केलेली वक्तव्य ही चिथावणीखोर होती असं देखील म्हटलं जाऊ शकतं किंवा तसा युक्तिवाद जो आहे आज या हॉलिडे कोर्टात न्यायाधीशांसमोर केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता सन्माननीय न्यायालयच ठरवेल की त्यांना जामीन द्यायचा की त्यांना पोलीस कोठडी द्यायची. पण राणांचा नेमका हेतू काय हा तपासायचा आहे आणि त्या संदर्भातले काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं फार आवश्यक असल्याचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील प्रदीप घरत करतील. आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल. बघूयात या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय. पण तुर्तास तरी आपण जर बघितलं तर कालपासूनचा जो काही घटनाक्रम आहे एकूण त्यामध्ये काल संध्याकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर रवी राणा यांना खार पोलीस स्टेशनमध्ये तर नवनीत राणा यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय अपडेट? विशाल, आता या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. काल जेव्हा यांना अटक केली होती त्यानंतर तात्काळ त्यांना जामीन घ्यावा अशी पोलिसांनी विनंती केली होती, पण दोघांनीही जामीन नाकारला. यानंतर त्यांना
न्यायालयामध्ये इथं आम्हाला यांची चौकशीची गरज नाही आहे, त्यामुळे पोलीस कोठडी आम्हाला नको आहे असं पोलीस सांगतील, असं काल पोलीस सांगत होते. पण आज सकाळी मात्र हे सर्व बदललेलं आहे. आत्ता पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला यांचा तपास करायचा आहे. हे अमरावतीवरून मुंबईला आले त्या दरम्यान ते कोणाच्या संपर्कामध्ये होते, यांच्या मागे नेमकं कोण आहे, कशा पद्धतीने यांनी सगळा प्लॅन आखला होता. 100-500 लोकांना घेऊन अमरावतीवरून ते मुंबईला नव्हते. इथं फक्त मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणं हा त्यांचा उद्देश होता. यामागे आणखीन काय उद्देश होता, याचबरोबरीनं हा सगळा कट जो आहे तो कसा रचला गेला. म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे की हा एक कट आहे आणि हा कसा रचला गेला. यामध्ये मुंबईची जी शांतता आहे, कायदा सुव्यवस्था आहे, ती भंग करण्याचा प्रयत्न होता. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे, जे सतत अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी जाऊन हंगामा करणं किंवा त्या ठिकाणी जाऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणं, या व्यतिरिक्त यांचा काय उद्देश होता का. अशा विविध पैलूंवरती, विविध विषयांवरती, विविध मुद्द्यांवरती या दोघांची चौकशी करायची आहे. आणि हे वारंवार चिथावणीखोर भाषण करत होते. त्यांना कलम 149ची नोटीस बजावली होती. असं असून सुद्धा वारंवार यांनी चिथावलं आणि त्यामुळे शिवसैनिक बाहेर आले, रस्त्यावरती आले, त्यांनी गर्दी केली, त्यांच्या घराखाली जो प्रकार घडला हा सगळा प्रकार लक्षात घेता, त्याच पद्धतीनं मातोश्रीचा जो प्रकार घडला हा सगळा प्रकार लक्षात घेता यांनी जे भाषणं केली, यांनी जे लोकांना त्यांना प्रोवोक केलं, त्यांनी येऊन रस्त्यावरती उतरून हंगामा करावा अशी वक्तव्य केली, या सगळ्या वक्तव्यांचा आम्हाला तपास करायचा आहे. या सगळ्या मागे नेमकं काय झालेलं आहे, कोणाकोणाशी बोललेलं आहेत, या सगळ्या गोष्टी तपास करायचा आहे. यामुळे यांची पोलीस कोठडी पाहिजे. आता नेमकी पोलीस कोठडी किती दिवसांची मागितली जाते हे देखील पाहावं लागेल. पण कालपर्यंत जे पोलीस ज्या राणा दाम्पत्याला जामीन घ्या असं सांगत होते, तेच पोलीस आता या दोघांचा ताबा मागणार आहेत. हे दोघं जे आहेत त्या दोघांची पोलीस कोठडी मागणार आहेत. पण मग आपण जर बघितलं की काल त्यांना जामीन घ्या असं सांगण्यात आलेलं असताना अचानक आज पोलिसांचा एकूणच मागणीचा मुद्दा जो होता, म्हणजे आम्हाला तपास करायचा असं म्हणणं किंवा त्यातले काही प्रश्न उपस्थित करणं, हा अचानक बदल, याला नेमकं काय म्हणायचं? याला नेमकं काय म्हणायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण आपण गेली 2 वर्ष पाहतोय केंद्र आणि राज्य या तपास यंत्रणांच्या त्यांच्यामध्ये जो संघर्ष होतोय, कशा पद्धतीनं वेगवेगळे गुन्हे दाखल केले जात आहेत. मुख्य गुन्हेगार जे आहेत किंवा मोठमोठे गुन्हेगार जे आहेत ते बाजूला राहिले, त्यांची प्रकरणं बाजूला राहिली. पण राजकीय नेत्यांवरती गुन्हे, त्यांना अटक करणं, त्यांना पोलीस कोठडी मागणं, त्यांची जेल होणं, हे जे प्रकार सध्या घडत आहेत, यामुळे नेमकं काय घडतंय आणि कधी काय घडेल हा नेमका विशाल जो नियम आहे तो कोण लावू शकत नाही. याचमुळे आजची घटना जी आहे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. काल जामीन घ्या असे सांगणारे पोलीस आज यांची पोलीस कोठडी द्या अशी कोर्टात मागणी करणार आहेत. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात याबद्दलची सुनावणी सुरू होईल. न्यायालय नेमका काय निर्णय घेत आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. पुढे पाहूयात. महाराष्ट्रात राजकीय महाभारत सुरू असल्याचं म्हटलं जातंय. राजकीय राड्याचा एक नवा अंक सुरू असल्याचं देखील म्हणण्यात आलेलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा झालेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. राष्ट्रपती राजवटीसाठी विरोधकांचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू असल्याचं म्हटलं जाते, त्याची टीका केली जाते आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं देखील दुसऱ्या बाजूने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. तसा आरोप त्यांनी केला. एकीकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करताना दिसत आहेत, पण तेच दुसरीकडे त्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राज्यात विरोधक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचं काम करतायत अशी टीका त्यांनी केलेली आहे. श्री किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात होम सेक्रेटरी आणि होम मिनिस्टर यांच्याशी बोलणार आहे, त्यांना पत्रकरणात लिहिणार आहे आणि मी उद्या मागणी करणार आहे की या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं आज राज्यामध्ये असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणाने अबाधित आहे. त्यात किरीट सोमय्या काय म्हणतात बघा. माझ्यावर झालेला हल्ला हा स्पॉन्सर असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला. दरम्यान सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर
भाजप नेतेही आक्रमक झाले. तसंच किरीट सोमय्या उद्या दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृह सचिवांकडे या प्रकाराबाबत तक्रार करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. दरम्यान हल्ल्याप्रकरणी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. माझ्या गाडीवर एकच दगड खूप लांबून आला असं स्टेटमेंट संजय पांडेंनी दिलं आणि माझ्या नावानं दिल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. तर मनसुख हिरेन म्हणजे माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला. काल पोलीस स्टेशनवर जो हल्ला झाला माझ्यावर तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. मी पोहोचण्याआधीच मी संध्याकाळी कळवलं होतं पोलीस स्टेशनला मी रात्री 9:30ला येणार आणि म्हणून मी पोहोचण्यापूर्वीच 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशननी व्यवस्था केली होती. आज सकाळी मी भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार गौबा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यांनी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना या विषयाची चौकशी करायला सांगितली आहे. उद्या भारतीय जनता पक्षाची एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी इतरांची भेट घेणार. माफिया पोलीस सारखा उपयोग मनसुख हिरेन नंतर किरीट सोमय्याचा करायचा असं प्लॅनिंग संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तर हल्ल्याप्रकरणी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खोटी तक्रार दाखल केली असा आरोप थेट किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. तसंच किरीट सोमय्या उद्या दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृह सचिवांकडे याबाबत तक्रार दाखल करणार आहे अशी माहिती देखील सोमय्या यांनी दिली. दरम्यान हल्ल्याप्रकरणी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलेला आहे. सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. आणि यासाठी संपूर्णपणे पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहे. पोलिसांनी सांगितलं सगळ्यांना हलवलंय. पोलीसच्या दारात कसे काय 70 गुंड जमू शकतात. फक्त एवढंच नव्हे, मुख्यमंत्री कार्यालय पोलीस कमिशनर कडून सतत वांद्रा पोलीस स्टेशन खार पोलीस स्टेशनला सतत कम्युनिकेशन फोन आणि FIR रजिस्टर केली. वांद्रा पोलीस स्टेशनने याच्या इतकं मॅन्युप्युलेशन फक्त उद्धव ठाकरे सरकारच करू शकते. ही जी FIR आहे त्या FIR मध्ये इथे लिहिलं आहे की शिवसैनिक 100 मीटर आणि 3 किलोमीटर दूर आहे. हे पोलीस कमिशनर संजय पांडेंनी डिक्टेट केलं. माझ्या गाडीवर फक्त एकच दगड लांबून आला हे माझ्या नावाने स्टेटमेंट संजय पांडेंनी लिहिलं. महाराष्ट्र पोलीस कायद्यानं कारवाई करतायत. महाराष्ट्र पोलिसांची देशात आणि जगात प्रतिष्ठा आहे. मुंबई पोलिसांची त्याहून जास्त प्रतिष्ठा आहे. त्यांनी कधीही राजकीय सुडानं बदल्यानं कारवाई केलेली नाही. जर मी जरी चुकलो असेल तरी माझ्यावरती कारवाई. INS विक्रांत निधी घोटाळ्यावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. याला सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय म्हणालेत सोमय्या पाहूयात. INS विक्रांत का घोटाला ये लोगों को बहुत ही डिस्टर्ब करने वाला घोटाला है. लोगों से पैसा जमा किया INS विक्रांत के नाम पर. लोगों से पैसा जमा किया INS विक्रांत सेव के नाम पर. देश को गुमराह किया, जनता को गुमराह किया. ऐसे व्यक्ति के बारे में अगर जनता सड़क पर उतरी है और 2 पत्थर मारे हैं तो भारतीय जनता पार्टी को इतना दर्द होने का कोई जरूरत नहीं है ना. आप किरीट सोमय्या पूछेगा कागज कहाँ है, तो कागज तो आपके पास ही है. मैं आपको 10 नाम बताऊंगा कि ये कंपनी से आपने पैसा लिया है और आपने उससे धमकाकर पैसा लिया है. ईडी एक्शन के नाम पर जो कि जितू नवलानी का है.
जो ईओडब्ल्यू जांच कर रहे, वही केस युवक प्रतिष्ठान के बारे में किरीट सोमैया की है, और किरीट सोमैया अगर ज्यादा बोलेगा तो उनके मुंह में मैं कागज डाल दूंगा। विक्रांतात 57 कोटीचा घोटाळ्यात संजय राऊतच्या दोन्ही गालावर हायकोर्टाने झापड दिली आहे। दुसरी गोष्ट, माफिया सेनात म्हणतोय मी, म्हणून ते म्हणतात गाडणार, मारणार, दगड मारणार, आणि हे सगळे पुरावे आम्ही देणार आहोत। हे पुरावे आहेत की उद्धव ठाकरेचा स्पोक्सपर्सन सांगतो आम्ही गुंडागिरी करणार, आमच्या समोर जे बोलणार, जर नवनीत राणा बोलली तर त्यांना 20 फूट खड्डा खदून तिथे गाडणार। अरे या गुंडा सेनांना आम्ही सांगतोय, महाराष्ट्रात डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची लोकशाही जिवंत आहेत, असे माफिया सेना आले आणि गेले। तर भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नव्हती। कारण असं आहे की त्याच्यामध्ये की ज्या वेळेला कुठलाही समजा व्यक्ती कस्टडीमध्ये असते, त्यावेळेला कस्टडीमध्ये अटकेत असलेल्या व्यक्तीला भेटायला फक्त वकिलांना किंवा नातेवाईकांना परवानगी असते, इतरांना परवानगी नसते कायद्याप्रमाणे। त्यामुळे तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवायचं काम त्यांनी करायला नको होतं। झालं ते पण काही चांगलं नाही झालं। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।